पहाटे सकाळी लवकर उठून मी निघाले होते बाहेर. तर आता मी कुठे निघाले होते ते व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे समजेलच, पण त्याआधी सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि सकाळी 4 वाजताच इथे आम्ही दोघी ज्या आहेत ना, तर ते रेडी होऊन निघालेलो होतो आणि आमची बससुद्धा बघा इथे आलेली होती. तर आमच्या इथून आम्ही दोघीच होतो, तर त्याच्यामुळे मग आम्ही दोघीच सगळ्यात आधी गाडीमध्ये जे आहेत ना, तर ते बसलेलो होतो आणि बाकीच्या सगळ्या जणी ज्या आहेत, तर त्यानंतरनं पुढे आम्हाला भेटणार होत्या. आता बाकीच्यांना रेडी व्हायला थोडासा वेळ जो आहे, तर तो जास्तच लागलेला होता. त्यामुळे मग आम्हाला गाडीमध्ये जे आहेत ना, तर ते थोड्या वेळ वेट करावं लागलं आणि फायनली मग आमच्या प्रवासाला सुरुवात झाली. तर थोड्याच वेळानंतर मग आम्ही नाश्त्यासाठी थांबलेलो होतो. आणि खूप छान असं हॉटेल जे आहे ना, तर ते होतं आणि ते टेस्टसुद्धा खूप छान होती. तर नाश्ता येईपर्यंत मग थोड्या वेळ जे आहे ते इकडे-तिकडे फिरलो आणि त्यानंतर मग मी ऑर्डर केलेला होता चीज डोसा, जो की खायला खूपच छान होता आणि सोबतच चहासुद्धा घेतलेला होता. नाश्ता वगैरे केला त्यानंतर मग आम्ही पुढे निघालो आणि फायनली मग आम्ही येऊन पोहोचलो होतो पंढरपूरमध्ये. तर बरेच दिवस झालं माझं चाललेलं होतं पंढरपूरला जायचं, पण काही गोष्टींमुळे ते शक्यच होत नव्हतं आणि पहिल्यांदाच मी इकडे गेलेले होते, त्याच्यामुळे खूप छान वाटत होतं. तर आमचं दर्शन वगैरे झालं, पण आतमध्ये मोबाईल काही अलाउड नव्हते, त्याच्यामुळे मग मला व्हिडिओ जे आहे ते काही शूट करता आले नाही. दर्शन घेऊन मग आम्ही बाहेर आलो, तर इथे आम्हाला रसाचं जे गुऱ्हाळ असतं तर ते दिसलेलं होतं. तर सगळ्यांनीच इथे थोड्या वेळ बसून रस जो आहे तर तो एन्जॉय केला आणि त्यानंतर मग बाहेर आलो, तर इथे एक छोटंसं मंदिरसुद्धा आम्हाला दिसलं. तर मग म्हटलं चला इथे सुद्धा आपण दर्शन घेऊयात. आता झाली होती दुपारच्या जेवणाची वेळ, मग थोडा वेळ ब्रेक घेतला आणि छान अशी जेवणाची ऑर्डर जी आहे तर ती मी दिलेली होती आणि बराच वेळ झालं ऑर्डर दिलेली, पण जेवण काही बघा लवकर आलेलंच नव्हतं. तर आता चेहऱ्यावरती तर तुम्ही बघू शकता इतका थकवा आणि आळस आलेला होता ना, कारण की सकाळी आम्ही खूपच लवकर निघालेलो. मग आमचं जेवणसुद्धा आलेलं होतं. जेवण केलं आणि इथे गार्डनमध्ये जे आहेत ना, तर ते थोडा वेळ सगळेच बसलो. त्यानंतर निघालो पुढच्या प्रवासाला. तर आता पुढे आम्ही कुठे निघालो होतो ते तुम्हाला नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये समजेलच. तोपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.